मित्रांनो, ग्रेस किंवा कोंडो आम्हाला भेटेल काय? ग्रेस किंवा कोंडो म्हणजे काय? यस, याविषयी ही आपली आजची डिटेल व्हिडिओ आहे. मित्रांनो बघा, जसजसे पेपर होत जातात तसं फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत सगळ्यांना टेन्शन असतं, जर बॅक पडलाच तर मला ग्रेस कोंडो भेटेल का? यस, मग आता ग्रेस कोंडो विषयी बघा, एवढे सगळे प्रश्न आहे जे मला सारखे जसे एक्झाम होत आहे मुलांचे येत आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, बी सगळे प्रकारचे मुलं कंटिन्युअस कॉल मेसेज आम्हाला कमेंटवर विचारत असतं. साधारणतः हे प्रश्न आहे की ग्रेस आणि कोंडो सर केव्हा भेटतो, ओके, किती विषयांना भेटतो, बॅकलॉग राहिले तर किती मार्कांचा असतो, प्रत्येकाला भेटतो का, कसे अप्लाय करायचे, प्लेसमेंटवर काही इम्पॅक्ट होतो का, ग्रेस कोंडो मधला फरक काय, प्रत्येक सेमला विषयाला वेगवेगळा असतो का, आणि पासिंग कुठली चांगली, बॅकलॉग घेऊन परत री एक्झाम देऊन का? सो मित्रांनो सांगतो बघा, ग्रेस कोंडो कधी भेटतो तुम्हाला? जेव्हा तुमचा रिझल्ट जो लागतो, रिझल्ट नंतर जर समजा एकंदरीत समजा 5 पैकी 4 एक विषय निघून गेले, एखादा राहिला तर तिथे भेटू शकतो. किती विषयांना भेटतो? तर 1 किंवा 2 विषयांना एका सेमला भेटू शकतो. किती मार्कांचा आहे? 10 मार्कांपर्यंत असतो. प्रत्येकाला भेटतो का? असं नाही, ऍव्हरेज मार्क्सवर डिपेंड असतं. अप्लाय कसं करायचं, अप्लाय करता येत नाही, ऑटोमॅटिक ऍव्हरेज मार्क वगैरे आपलं सगळं बघून युनिव्हर्सिटी आपोआप रिझल्टवर देते. तो प्लेसमेंट ऑब्विसली बॅड इम्प्रेशन होणारच आहे, कारण रिझल्टवर डॉलर येतो, हॅश येतो, तो बॅड इम्प्रेशन होणारच. दोघांमधला फरक काय? ग्रेस हा सेकंड सेमला भेटतो, म्हणजे 2 सीजीपीएच्या वेळी दोन्ही सेमिस्टरचा कॉमन रिझल्ट असतो तेव्हा, आणि कोंडो हा एका सेमिस्टरला पहिल्या सेमला भेटतो. येस, त्याला कोंडो म्हणतो आपण. प्रत्येक सेमला प्रत्येक विषयाला वेगवेगळा असतो का? तर प्रत्येक विषयाला वेगवेगळा शक्यतो नसतो, 10 मार्कांमध्येच ते डिवाइड केलेलं असतं. यस, आणि ग्रेसने पासिंग की बॅकलॉगने पासिंग? ऑब्विसली ग्रेस कोंडो घेऊन रिझल्टवर स्टार हॅश येण्यापेक्षा बॅकलॉग देऊन पुन्हा एकदा तो विषय स्कोरिंग मध्ये काढला तर सीजीपीए वाढू शकतो. पण एखाद्या वेळी एक विषय कितीतरी वेळा देऊन जर निघतच नाही तर त्यावेळी ग्रेस कोंडो भेटून गेला तर बरं आहे. सो मित्रांनो, या सगळ्या क्वेश्चन्स होत्या. तुम्हाला वाटतंय ग्रेस कोंडो विषयी अजून डिटेल मी व्हिडिओ बनवा तर मला कमेंट मध्ये सांगा. जर मला 100+ कमेंट आल्या तर मी नक्की तुम्हाला याविषयी डिटेल व्हिडिओ देईल. आणि हो, फर्स्ट इयर टू लास्ट इयर जेही विषय आपले बॅकलॉग राहतात सगळ्या विषयांचं डिटेल स्टडी मटेरियल मराठीमध्ये, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, नोट्स, व्हिडिओ लेक्चर, पूर्ण इंजिनिअरिंगचं स्टडी मटेरियल पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे. त्यावरनं अभ्यास करा, म्हणजे बॅकलॉग लागणार नाही आणि ग्रेस कोंडोची गरज पडणार नाही. फ्रेश मध्ये सब्जेक्ट क्लिअर करू, तो प्लेसमेंट पण भारी होईल. बेस्ट ऑफ लक.